नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, उद्या आणि परवा दिवशी दर्शपिठोरी अमावस्या आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ काही सेवा उपाय करायचे आहेत. आणि बघा, ज्यांनी श्रावण महिन्यात अख्खा महिनाभर कोणी रुद्राभिषेक केला असेल, कोणी शिवमहिम स्तोत्र म्हणत अभिषेक केला असेल किंवा वेगवेगळ्या सेवा तुम्ही या दिवशी म्हणजेच श्रावण महिन्यात पूर्ण सेवा केल्या असतील भगवान शिवांच्या शंकरांच्या, तर बघा या दिवशी खरं तर दर्शपिठोरी अमावस्येला आपल्याला म्हणजे ह्या सेवेची सांगता करायची असते की जे काही तुम्ही सेवा केलेली असतील किंवा अभिषेक केले असतील तर ते आपल्याला या दिवशी दर्शपिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला त्या सेवेची सांगता करायची असते. तर याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे. तर ते कसं करावं, त्यानंतर आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, तर त्याबद्दल सर्व काही डिटेलवर माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, या दिवशी खरं तर अमावस्या ही उद्या 11:56 चालू होत आहे आणि परवा दिवशी शनी अमावस्या म्हणजेच शनिवारी 11:37 अमावस्या ही सकाळी संपत आहे. तर जे काही पितरांच्या सेवा असतील तर त्या सर्व काही तुम्हाला उद्याच करायच्या आहेत. की बघा, आपण 11च्या पुढे पितरांची सेवा करत असतो, 12-12:30 पर्यंत आपण पितरांची सेवा करत असतो. तर या दरम्यान म्हणजे आता बघा, परवा दिवशी तर 11:37 अमावस्या संपत आहे. ज्यांना परवा दिवशी काहीच करणं शक्य नसेल तर त्यांनी उद्याच सर्व काही सेवा वगैरे पितरांच्या स्मरणार्थ करायच्या आहेत. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे की पितरांना बघा, ज्यांना नारायण नागबली करायला लावलेली आहे किंवा प्रखर पितृदोष असेल तरी सुद्धा तुम्ही उद्या सकाळी सर्व काही बघा, मागच्या देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे, पितृस्तुती स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. ते झाल्यानंतर सर्व काही सेवा आपल्या बाकीच्या करायच्या आहेत. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला आधी पितृस्तुती स्तोत्र पठण करायचं, नंतर बाकीच्या जे काही सेवा असतील, देवपूजा असेल तर ते सर्व काही आपल्याला हे करून घ्यायचं आहे, सेवा करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला 12 वाजता पक्ष्यांसाठी घास द्यायचा आहे. तर तो दही भात तुम्ही गच्चीवरती म्हणजे टेरेसवरती किंवा गॅलरीमध्ये सुद्धा पक्ष्यांसाठी ठेवू शकता. बघा, पक्षीच म्हणजे कावळाच येऊन खाणं असं काही नाही, तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ देताय, हे खूप महत्त्वाचं असतं. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा अमावस्या येते तर आपले पितृ, आपले पूर्वज ते आपल्या दरवाजात येऊन बसतात आणि ह्याच दरम्यान आपल्याला त्यांना घास द्यायचा असतो. आणि त्यांचा जर कृपा आशीर्वाद आपल्यावरती होत असेल तर आपल्या आयुष्यात कोणतीच संकटे अडचणी राहत नाहीत. आणि बघा, प्रत्येक जणाला अजून सुद्धा म्हणजे माहिती नसेल किंवा काही जण जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहिती असेल की प्रत्येक अमावस्येला हिरण्यदान करण्याला सुद्धा तेवढंच खूप सारं महत्त्व असतं. हिरण्यदान म्हणजे काय, तर तुम्हाला ब्राह्मणाला काही गोष्टी दान करायच्या असतात पितरांच्या स्मरणार्थ. तर ते म्हणजे काय, तर 2 जानवे जोड आपल्याला त्यांना द्यायचे असतात, 1.25 पावशेर पेढे आणि तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा. मग तुम्ही 11 रुपये, 20 रुपये अशी दक्षिणा तुम्ही त्यांना द्यायची आहे तुमच्या इच्छेनुसार. जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला, आणि बघा एक सांगायचं आहे, ज्यांना वडील असतील तर त्यांनी हिरण्यदान करायचं नसतं. ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी सांगते. तर बघा, स्वामी महाराजांच्या केंद्रात सुद्धा हिरण्यदानासाठी ब्राह्मण काका येत असतात, तर तुम्ही त्यांना सुद्धा देऊ शकता. किंवा जर तुमच्या इथे जवळपास जे सर्व काही विधी करतात श्राद्धाचे तर त्यांना सुद्धा तुम्ही हिरण्यदान देऊ शकता. प्रत्येकच ब्राह्मण घेतील असं नाही, ठराविकच ब्राह्मण शिधा घेतात किंवा हिरण्यदान स्वीकारतात. त्यामुळे त्यांना विचारून तुम्ही हे प्रत्येक अमावस्येला केलं तर नक्कीच तुम्हाला पितृदोषापासून आराम मिळेल. जे काही घरात संकटे अडचणी आहेत तर त्यापासून नक्कीच तुमचा बचाव होईल आणि म्हणजे घरात एक आनंदाचं वातावरण राहील. तर नक्कीच ही सर्व काही सेवा या दिवशी करा, हिरण्यदान करा. नंतर बघा, या दिवशी आपल्याला जे काही पितरांची सेवा आहे ती तर आपल्याला करायचीच आहे, पण जे
श्रावण मासामध्ये आपण जी काही सेवा केलेली आहे तर ती सेवेची सांगता देखील करण्याला तेवढंच महत्त्व आहे बघा. जर तुम्ही केंद्रात सामूहिकरित्या सेवा केली असतील तर तिथं सुद्धा उद्या संध्याकाळी सामूहिकरित्या शिवलिंगावरती दही भाताचं लेपन केलं जातं आणि त्यानंतर जे शिव अष्टोत्तर नामावली आहे ते म्हणून 108 बेलपत्र तिथं अर्पण केले जातात, वाहिले जातात शिवलिंगावरती आणि नंतर महानैवेद्य आरती झाल्यानंतर संध्याकाळी तो प्रसाद सर्वांना दिला जातो. तर हा प्रसाद खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे बघा. तुमच्या घरात कोणी धूम्रपान मद्यपान करणारी व्यक्ती असेल किंवा वारंवार आजारी पडणारी व्यक्ती असेल, जर तुम्ही हा प्रसाद त्यांना देत असेल तर नक्कीच त्यांच्या वागणुकीत बदल व्हायला मदत होतो. त्यानंतर बघा त्यांच्या सुद्धा प्रकृतीमध्ये मोठ्या प्रमाणात आराम मिळायला मदत होईल. आणि बघा ज्यांना खरंच केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरगुती सांगता कशी करावी तर काहीच वेळ लागत नाही. तुम्हाला काय करायचं आहे बघा, उद्या संध्याकाळी जरी तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही. ज्यांना शक्य नसेल तर परवा दिवशी अमावस्या संपायच्या आत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजेच श्रावण मासाची जी काही सेवा केलेली आहे त्याची सांगता करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, भात घ्यायचा आहे बघा. आपली शिवलिंग किती छोटीशी असते त्यामुळे त्याला पण दही भात थोडंसंच लागणार आहे आपल्याला. तुम्ही जरी एवढं दही भात जरी घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही. फक्त दही भात म्हणजे भात शिजवताना तुम्हाला त्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये. तर बघा दही आणि भात एकत्र करायचा आणि त्याचं त्या शिवलिंगावरती आपल्याला पूर्ण लेपन करायचं आहे. दही भाताचं पूर्ण चारी बाजूने आपल्याला म्हणजे त्या भातामध्ये म्हणजे शिवलिंग पूर्णपणे हे झालं पाहिजे असं लेपन आपल्याला करायचं. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भस्म लावायचं आहे. आणि बाकीच्या जे काही सेवा आहेत म्हणजे शिव अष्टोत्तर नामावली आपल्याला जी शिवांची 108 नावं आहेत, ओम शिवाय नम, ओम माधवाय नम, ओम पिनाकिने नम, ओम शंभवे नम असं म्हणत आपल्याला एक एक म्हणजे बिल्वपत्र म्हणजेच बेलपान आपल्याला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तर हे तुम्ही 108 वेळा बघा. जर तुम्हाला 108 बेलपत्र भेटली तर नक्कीच तुम्ही ते अर्पण करायला हवेत. पण तुम्हाला जर थोडेच भेटत असतील तर तुम्हाला एक बेल म्हणजे जरी एक असेल तुमच्याकडे तरी ते बेलपान तुम्हाला सुरुवातीला वाहून घ्यायचं, नंतर पुन्हा हातात घ्यायचं आणि 108 नाम ते झाल्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली झाल्यानंतर ते बिल्वपान आपल्याला म्हणजेच बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं. आणि अशी आपली जे सांगतेची सेवा असते तर ती पूर्ण होते. त्यानंतर तुम्हाला जी काही आरती आहे म्हणजे भगवान शिवांची शंकरांची ती करायची आहे. तुम्हाला जी येत असेल ती आरती तुम्हाला करायची आहे किंवा आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये सुद्धा आरती दिलेली आहे ती आरती करायची. आणि त्यानंतर बघा जी आपण दही भाताचं लेपन केलेलं आहे तर ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. शिवलिंग पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा करून आपल्याला देवघरात ठेवायचं आहे ते शिवलिंग. त्यानंतर बघा जो आपण दही भाताचं लेपन केलेलं आहे तर तो दही भात आपल्याला घरातल्याच व्यक्तींना प्रसाद म्हणून खायचा आहे. जर बघा तुमच्या घरात मुलं हट्टीपणा करत असतील, तापटपणा करत असतील तरी सुद्धा त्यांच्या ह्या गोष्टींमध्ये नक्कीच आराम पडेल. त्यांना सुद्धा म्हणजे जी काही तुमच्याच घरातली फक्त व्यक्ती असतील त्यांनाच हा प्रसाद म्हणून सर्वांनी खायचं आहे, बाहेरच्या व्यक्तींना हे द्यायचं नाहीये. तर ही सेवा आपल्याला ह्या पद्धतीनं करायची आहे. त्यानंतर बघा परवा दिवशी शनी अमावस्या म्हणजेच 11:37 असणार आहे. तर त्या दरम्यानपर्यंत आपल्याला या दिवशी बघा की पिठोरी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांची आणि भगवान विष्णूंच्या सेवेला खरंच खूप मोठा आहे हरिहर भेट. तर बघा या दिवशी आपल्याला भगवान शिवांची सेवा झाल्यानंतर आपल्याला बघा तुम्ही उद्या सुद्धा सेवा करू शकता किंवा परवा दिवशी सुद्धा सेवा करू शकता. बघा परवा दिवशी तुम्हाला जर तुम्ही शनी अमावस्या त्यामुळे जर तुमच्या इथं कुठे मारुतीचं मंदिर असेल तिथं ह्याचं पिंपळाचं झाड असेल तर तिथं सुद्धा तुम्हाला जायचं आहे. म्हणजे जल अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला. त्यानंतर तिथं जाऊन आपल्याला बघा तिथं आपल्याला स्पर्श करायचा नाहीये. त्यानंतर आपल्याला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत तुम्ही 7-11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, किंवा ओम विष्णवे नम, ओम विष्णवे नम असं मंत्राचा जाप केला तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये। ही सेवा आपल्याला परवा दिवशी सकाळी करायची आहे, अमावस्या संपायच्या आत। त्यानंतर ना बघा तुम्हाला शनिवार आहे, अमावस्या आहे, त्यामुळे मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसा जर तुम्ही पठण केली तर नक्कीच खूप प्रभावशाली। त्यामुळे ह्या जे काही सेवा थोड्याफार मी सांगितलेल्या आहेत तर त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। आणि बघा जी काही सांगितलेली आहे तर ती सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीने करायची आहे। अगदीच आपण महिनाभर सेवा सर्व काही केलेले आहेत, पण ह्या सेवेची सांगता सुद्धा होणं तेवढंच गरजेचं असतं। त्यामुळे नक्कीच ह्या सेवा सर्व काही करा, सांगता करा। आणि जे काही परवा दिवशीच्या सेवा असतील तर त्या सुद्धा करायला विसरू नका। तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुसू करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।